नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. मेडिकल प्रवेश प्रक्रियेची वाट पाहणाऱ्या सर्व नीट यूजी 2026 विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आलेली आहे. मेडिकल काउन्सिलिंग कमिटी म्हणजेच MCC ने 15% ऑल इंडिया कोटा, 100% डीम व सेंट्रल युनिव्हर्सिटी, एम्स आणि जिपमर मधील MBBS, BDS आणि BSc नर्सिंग कोर्सेसच्या प्रवेशासाठी अधिकृत समुपदेशक काउन्सिलिंग शेड्यूल 2026 वेळापत्रक जाहीर केले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MCCच्या या संपूर्ण वेळापत्रकाची सविस्तर माहिती पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना आणि पर्याय निवडताना कोणतीही अडचण येणार नाही. प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे राऊंड 1. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिनांक 4 ऑगस्टला या फेरीत उपलब्ध असणारी कॉलेजेस व त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या जागा या संदर्भात सीट मॅट्रिक्स 4 ऑगस्ट 2026 रोजी किंवा त्यापूर्वी प्रकाशित केले जाईल. या फेरीसाठी 5 ऑगस्ट 2026 ते 12 ऑगस्ट 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी व फी भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. शुल्क भरण्याची अंतिम वेळ 12 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. चॉईस फिलिंग ही 6 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत करता येईल आणि 13 ऑगस्ट रोजी पहाटे 4 ते सकाळी 11 या वेळेत चॉईस लॉकिंगची प्रक्रिया पूर्ण होईल. 13 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान सीट अलॉटमेंटचे प्रोसेसिंग पूर्ण होऊन 17 ऑगस्ट 2026 रोजी राऊंड 1 चा निकाल जाहीर केला जाईल. ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉट होईल त्यांनी 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2026 दरम्यान संबंधित महाविद्यालयात जाऊन रिपोर्टिंग व जॉईनिंग करायचे आहे. त्यानंतर येते ती दुसरी फेरी म्हणजेच राऊंड 2. सर्वात महत्वाचे म्हणजे दिनांक 24 ऑगस्टला या फेरीत उपलब्ध असणारी कॉलेजेस व त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या जागा या संदर्भात सीट मॅट्रिक्स 24 ऑगस्ट 2026 रोजी किंवा त्यापूर्वी प्रकाशित केले जाईल. राऊंड 2 साठी 25 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत नवीन नोंदणी व शुल्क भरता येईल. फी भरण्याची मुदत 29 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राहील. या फेरीसाठी 25 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2026 रात्री 11 वाजेपर्यंत चॉईस फिलिंग करता येईल आणि 30 ऑगस्ट रोजी दुपारी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत चॉईस लॉकिंगचा पर्याय उपलब्ध असेल. 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान अलॉटमेंट प्रोसेसिंग होऊन 2 सप्टेंबर 2026 रोजी राऊंड 2 चा निकाल प्रसिद्ध होईल. अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना 3 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर 2026 दरम्यान कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करावे लागेल. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळालेला नाही त्यांच्यासाठी राऊंड 3 अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. सर्वात महत्वाचे म्हणजे दिनांक 10 सप्टेंबरला या फेरीत उपलब्ध असणारी कॉलेजेस व त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या जागा या संदर्भात सीट मॅट्रिक्स 10 सप्टेंबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी प्रकाशित केले जाईल. राऊंड 3 ची नोंदणी 11 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहील आणि शुल्क भरण्यासाठी 15 सप्टेंबर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वेळ असेल. या फेरीची चॉईस फिलिंग 11 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर 2026 सकाळी 11 वाजेपर्यंत असेल तर चॉईस लॉकिंग 15 सप्टेंबर दुपारी 4 ते 16 सप्टेंबर सकाळी 11 वाजेपर्यंत चालेल. 16 व 17 सप्टेंबरला प्रोसेसिंग होऊन 18 सप्टेंबर 2026 रोजी राऊंड 3 चा निकाल घोषित केला जाईल. यामध्ये मिळालेल्या सीटवर 19 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2026 या कालावधीत प्रवेश निश्चित करायचा आहे. सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे ऑनलाईन स्टे व्हॅकन्सी राऊंड. या राऊंड मध्ये रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी आयोजित केला जातो. सर्वात महत्वाचे म्हणजे दिनांक 27 सप्टेंबरला या फेरीत उपलब्ध असणारी कॉलेजेस व त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या जागा या संदर्भात सीट मॅट्रिक्स 27 सप्टेंबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी प्रकाशित केले जाईल. यासाठी 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत नोंदणी करता येईल. चॉईस फिलिंग 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर रात्री 11 वाजेपर्यंत असेल आणि चॉईस लॉकिंग 30 सप्टेंबर रोजी दुपारी 4 ते रात्री 11 दरम्यान खुले राहील. 1 ऑक्टोबर व 2 ऑक्टोबरला अलॉटमेंट प्रोसेसिंग होऊन 3 ऑक्टोबर 2026 रोजी स्टे व्हॅकन्सीचा निकाल जाहीर होईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 दरम्यान कॉलेजला रिपोर्ट करून प्रवेश पूर्ण करावा लागेल. या व्यतिरिक्त ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटा यांच्यातील सुसंवादासाठी आणि समन्वयासाठी MCC ने
राज्यस्तरीय कौन्सिलिंगच्या तारखाही स्पष्ट केल्या आहेत. नीट यूजी 2026च्या जाहीर केलेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय कौन्सिलिंग म्हणजे स्टेट कौन्सिलिंग प्रक्रिया 13 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार आहे. पहिली फेरी 13 ऑगस्ट 2026 ते 22 ऑगस्ट 2026 दरम्यान चालून या फेरीत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 28 ऑगस्ट 2026 निश्चित करण्यात आली आहे. तर प्रवेशित विद्यार्थ्यांच्या डेटाची पडताळणी 29 ऑगस्ट 2026 रोजी होईल. त्यानंतर दुसऱ्या फेरीचे कौन्सिलिंग 31 ऑगस्ट 2026 ते 8 सप्टेंबर 2026 या कालावधीत पार पडेल आणि 14 सप्टेंबर 2026 रोजी प्रवेश घेण्याची अंतिम तारीख असेल, ज्याची पडताळणी 15 सप्टेंबर 2026 रोजी होईल. तिसऱ्या फेरीचे नियोजन 16 सप्टेंबर 2026 ते 26 सप्टेंबर 2026 दरम्यान असून याद्वारे प्रवेश घेण्याची अंतिम मुदत 1 ऑक्टोबर 2026 आहे आणि याची पडताळणी 2 ऑक्टोबर 2026 रोजी पूर्ण केली जाईल. प्रवेश प्रक्रियेच्या शेवटी रिक्त जागांसाठी स्टे व्हॅकन्सी राऊंड 3 ऑक्टोबर 2026 ते 5 ऑक्टोबर 2026 दरम्यान घेतला जाईल, ज्यामध्ये प्रवेश घेण्याची अंतिम व शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2026 असेल. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सर्व यूजी अभ्यासक्रमांचे नवीन शैक्षणिक सत्र 8 सप्टेंबर 2026 पासून सुरू होईल. तसेच मर्यादित वेळ असल्यामुळे सर्व सहभागी महाविद्यालयांना शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्ट्यांच्या दिवशीही कामकाज सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्वात महत्वाची आणि गंभीर सूचना, एमसीसी आणि स्टेट सीईटी या दोन्ही प्राधिकरणांचे अधिकृत प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक ऍडमिशन शेड्यूल आता जाहीर झाले आहे. सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या वेळापत्रकाचा अत्यंत बारकाईने अभ्यास करूनच प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे. एमसीसीने ऑल इंडिया कौन्सिलिंग आणि वेळापत्रक जरी जाहीर केले असले तरी कौन्सिलिंगच्या दरम्यान या वेळापत्रकात बदलही होऊ शकतो, हे आपण आवर्जून लक्षात घ्यावे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र स्टेट कौन्सिलिंगच्या वेळापत्रकाच्या संदर्भात महाराष्ट्रात अधिकृत ऑथॉरिटी असलेली सीईटी सेल अधिकृत शेड्यूल जाहीर करेल. त्या शेड्यूलनुसारच ही प्रवेश प्रक्रिया पार पाडली जाईल. महाराष्ट्राच्या बाबतीत सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात स्टेट कौन्सिलिंग प्रक्रिया 3 ग्रुपमध्ये पार पडली जाते. पहिला ग्रुप एमबीबीएस बीडीएस चा असतो. दुसरा ग्रुप सर्व आयुष कोर्सेस म्हणजे बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस इत्यादींचा असतो. तसेच तिसरा ग्रुप हा बीपीटी अथवा बीओटी अथवा हेल्थ अलाइड कोर्सेसचा असतो. या प्रत्येक ग्रुपच्या तारखांमध्ये फरक असतो. ही सर्वात महत्वाची गोष्ट महाराष्ट्रातील स्टेट कौन्सिलिंग मध्ये लक्षात घेणे महत्वाचे आहे. एकंदरीतच तुम्हाला ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कौन्सिलिंगच्या 3 ग्रुपच्या तारखा व शेड्यूल लक्षात घेऊन कौन्सिलिंग प्रक्रियेत सहभागी व्हावे लागणार आहे. त्यामुळे गोंधळ अजिबात होऊ देऊ नका. गोंधळ होत असेल तर आता स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरला फ्री अपडेट असा मेसेज करून आमच्याकडून फ्री अपडेट मिळवा. प्रवेश प्रक्रियेत कोणताही गोंधळ आपल्याला टाळायचा असेल तर आमच्याकडे पेड काउन्सिलिंग जॉईन करा. या संदर्भात आम्हाला पेड असा मेसेज करा. आयत्या वेळी तारखांमध्ये गोंधळ व प्रवेश प्रक्रियेचे बदलणारे वेळापत्रक याची माहिती पेड काउन्सिलिंग घेतलेल्या सदस्यांना आमच्याकडून वेळोवेळी दिली जाईल व प्रवेश प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करून आपली प्रवेश प्रक्रिया यशस्वी सुद्धा केली जाईल. प्रवेश प्रक्रियेचे मूळ पीडीएफ टाइम टेबल नेहमी त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरूनच डाउनलोड करून घ्या. अनेकदा सोशल मीडियावर किंवा काही अनधिकृत संस्थांद्वारे एडिट केलेले किंवा जुने शेड्यूल पसरवले जाते. अशा चुकीच्या किंवा बदललेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवल्यास तुमची महत्वाची मुदत चुकू शकते आणि तुम्ही थेट प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडू शकता. यामुळे तुमचे मोठे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. म्हणूनच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत आणि ओरिजिनल पीडीएफ डाउनलोड करून त्यानुसारच आपले नियोजन करा. विशेष म्हणजे एमसीसीच्या ऍडमिशन ब्राउझर मध्ये प्रत्येक नवीन भागावर पुढील कालावधीत आम्ही स्वतंत्र व्हिडिओ घेऊन येणार आहोत. ही सर्व माहिती आपल्यासाठी महत्वाची असणार आहे. त्यासाठी जर आपण आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. वैद्यकीय क्षेत्रातली प्रवेश प्रक्रिया ही अत्यंत क्लिष्ट, नियमबद्ध आणि वेळेच्या मर्यादेत चालणारी प्रक्रिया असते. योग्य माहितीच्या अभावामुळे आणि एका लहानशा चुकीमुळे गुणवत्ता असूनही हक्काची सीट गमावण्याची भीती असते. म्हणूनच प्रवेश प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर अचूक निर्णय घेणे, योग्य चॉईस फिलिंग करणे आणि मेरिटनुसार योग्य कॉलेजची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे.
MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS आणि BPT या सर्व वैद्यकीय कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियेत सखोल आणि योग्य मार्गदर्शन हवे असल्यास महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग विरार मुंबईशी आजच संपर्क साधा. दैनंदिन मोफत अपडेट मिळवण्यासाठी तसेच वैयक्तिक व विश्वासू पेड काउन्सिलिंग मार्गदर्शनासाठी आमच्या 93 25 26 15 62 या फोन क्रमांकावर त्वरित संपर्क साधा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.